गेल्या वर्षी धोधो बरसणारा पाऊस यंदाच्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातून पुरता गायब झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यानं धरणं जे आहेत ते आता तळ गाठायला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात 226 लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत आणि त्यापैकी केवळ आता उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो 8.5% जवळपास राहिलेला आहे. त्यामुळे प्रशासनानं काही पाणीसाठा जो आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. मी आता धाराशिव जवळ असलेल्या हातलाई तलाव परिसरात आहे. हा तलाव परिसर तसा पर्यटन म्हणून मी पाहायला जातो आणि इथून पाणी पुरवठा काही भागात उजनीची पाईपलाईन जी आहे त्या माध्यमातून धाराशिव शहरालाही केला जातो. मात्र या परिसरात जर बघितलं आपण तर आपल्याला हे चित्र दिसू शकतं की हे तलाव पूर्णतः भरलेला असतो. मात्र हा तलाव आता कुठेतरी तळ गाठायला लागला आहे. या तलावात सुद्धा चित्र जे आहे ते कोरडं पडायला लागलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई आहे. प्रशासन टंचाईच्या कामाला आराखड्याला लागलेलं आहे. प्रशासनानं पाणी साठा जो आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. मात्र दुष्काळाची जी परिस्थिती आहे ती दुष्काळ धाराशिव जिल्हावासियांच्या डोक्यावरती गोंधळवत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. बाबा, जनावर घेऊन आलात का? हा, जनावर घेऊन आलोय. कशी पावसा पाण्याची परिस्थिती? काय पाऊस माग होतो भरपूर, हा, पण आता तर काय 15 दिवस झाला काहीच नाही. काहीच नाही पाऊस. उलट कमी झालं फुटभर पाणी हे होतं हा. ते तळ्यातलं कमी झालं पाणी उलट पाणी कमी झालं. हो, पिका पाण्याचं कसं आहे गावाकडे? वाळायला लागले सगळे आता काय हा आता फुलात कुठं बारीक बारीक शेंगा लागल्या त्या. हा पावसाचे नाही पडला पाऊस यंदा साली. काय नाही काय 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 नाही बघ, 8 दिवस नाही पडलं इशे मिटला. 8 दिवसात पडला नाही. हा, काय सुधारत ही पाणी बाटली प्यायला पाणी नको का? हा घर कोणच घरून जाणार लागतं. असलं घाण पाणी कुठलं प्यायचं? पाणी पाणीच नाही. हा, पाणी नाही, त्यामुळे संघाला घ्यावं लागतं पाणी. बर 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 आता कितीपर्यंत पाऊस पडेल असं वाटतंय? आता जुन्या जाणते आहेत म्हणून विचार कधीपर्यंत पाऊस पडतोय हो, परतीचा? आता परतीचा पाऊस आता ती पौर्णिमा झाल्यावर पडते म्हणते ती, मग काय सांगता येत नाही बघा. तसं नक्की पहिलं काय राहिलेलं नाही आता. पहिले राहिलेलं नाही. हा, पहिलं पडत होता पाऊस पण आता नाही. बरं. आता पोळ्या दिवशी पोळ्याच्या टायमाला आता झाला 4 दिवसानं पोळा येते, आता 15 दिवसानं. चित्र वाटतंय का तसं? कुठं कुठं पाणी नाही, काय नाही धुवायला कुठं. आता ही मोठं तळ असून आता कमी झालंय उलट पाणी. काय? नदीला ह्याला तर कुठंच पाणी नाही. कुठंच पाणी नाही. हा, म्हणजे दुष्काळ आहे नशिबाला म्हणायचं. दुष्काळ आहे म्हणायचं या वर्षी. ही जी भीती आहे या शेतकऱ्यांच्या मनात, या बाबांच्या मनात, ती सगळ्यांच्याच मनात आहे. प्रशासनानं टंचाई जरी आराखडा जरी सुरू केला, प्रत्यक्षात राबवायला सुरुवात जरी केली असली तरी आणखीन काही थोडे दिवस आहेत. त्यामुळं पाऊस पडेल आणि दुष्काळाचं संकट दूर होईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या मनात आहे. नेमका आता बळीराजा कसली भूमिका घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपण, न्यूज 18 मराठी, धाराशिव.